Hello students, today we are going to see class 8 in Kingdom Animalia, the next class, that is the apes. So features of the class apes. First of all we will see what is this. Miss apes is the category where birds are studied. जिथे birdsचा अभ्यास होतो त्याला आपण म्हणणार apes. Then study of birds is called specially ornithology. स्टडी ऑफ बर्ड्स नेस्ट ही एक वेगळी फिनॉमिनॉन आहे. नेस्टचा अभ्यास करण्याची जी काही स्पेशल ब्रांच आहे ज्याला म्हटलं गेलेलं आहे निडोलॉजी. देन बर्ड मॅन ऑफ इंडिया दॅट यू मे व्हेरी वेल दॅट इज द फॅमिलियर टू मे बी टू ऑल, दॅट इज बर्ड मॅन डॉक्टर सलीम अली, अ फेमस ऑर्निथोलॉजिस्ट आहे इंडियामधला. त्यामुळे तुम्ही कदाचित जीके मध्ये वगैरे वाचलेलं असेल डॉक्टर सलीम अलीचं नाव. So he is a bird man of India. Study of that is the bird is called ornithology. तर आपण त्याला काय म्हणणार ornithologist. So then next study of birds migration ही जी फिनॉमिनॉन आहे मायग्रेशन you know from one place to another place जी काही मुवमेंट होते त्याला आपण मायग्रेशन म्हणतो फॉर द फूड फॉर रिप्रोडक्शन फॉर डिफरंट थिंग्स फॉर क्लायमॅटिक चेंजेस जी काही मुवमेंट होते फ्रॉम वन प्लेस टू अनदर मेनी बर्ड्स दे मायग्रेट, ती पण एक फिनॉमिनॉन वेगळ्या पद्धतीने स्टडी केल्या जातात. त्यामुळे स्टडी ऑफ बर्ड्स मायग्रेशन इज कॉल्ड ॲज द फिनॉलॉजी. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की स्पेशली ही जी एक कॅटेगरी आपण बर्ड्सची ज्या वेळेला अभ्यासतो तर त्यामध्ये सुद्धा किती वेगवेगळ्या पद्धतीने त्यामध्ये सुद्धा या वेगवेगळ्या ब्रांचेस तयार झालेल्या आहेत. स्पेशली डिफरंट टाइप्स ऑफ द बर्ड्स. आता बर्ड्स तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना, म्हणजे अतिशय आवडता म्हणजे हे जे प्राणी आहे हे ॲनिमल्स आहेत. दीज आर व्हेरी इंटरेस्टिंग अँड रिक्रिएटिंग. So many peoples naturally they like the animal to watch, observe. तर या पद्धतीने अभ्यास करणं बर्ड्सचा खूप जणांना आवडतो. तर हे जे बर्ड्स आहे याची जी स्टडी स्पेशली केल्या गेलेली आहे तर त्यासाठी हे डॉक्टर सलीम अलीचं पण नाव घेतलं जातं. तर याचे वेगवेगळे फीचर्स सगळ्या पद्धतीने या बर्ड्सचा अभ्यास करणे, त्यानंतर त्याच्यातल्या नेस्टची जी आहे त्या संदर्भात ही एक स्पेशल ब्रांच आपण म्हटलंय की निडोलॉजी तयार झालेली आहे. त्याचबरोबर फिनॉलॉजी म्हणजे बर्ड्स मायग्रेशन ही एक वेगळी फिनॉमिनॉन आहे. कशा कशा पद्धतीने कुठून कुठून बर्ड्स कसे मायग्रेट्स होतात. त्यानंतर ती जी फिनॉमिनॉन आहे ती पण वेगळा अभ्यास करण्यासारखी आहे. आणि म्हणून या वेगवेगळ्या ब्रांचची एक ओळख म्हणून तुम्हाला फक्त याच्यामध्ये आपण इन्क्लूड केलेलं आहे. दिस इज नॉट इन्क्लुडेड इन द टेक्स्ट बुक बट जस्ट एक इंट्रोडक्शन तुम्हाला माहिती असावी की बर्ड्स बद्दल कितीतरी गोष्टी आहे आणि खूप म्हणजे कशा पद्धतीने बरेच जणांना खूप आवड असते खूप, बिकॉज दीज ऑल ॲनिमल्स आर व्हेरी मेकिंग द मीन्स इंटरेस्ट अँड रिक्रिएशन. त्यामुळे आपण या पद्धतीने एक व्ह्यू लक्षात घेतो आहे की कशा कशा पद्धतीने यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ब्रांचेस तयार झालेल्या आहेत. आता आपण कॅरेक्टर्सकडे मेन वळणार आहोत. तर कॅरेक्टर्स मध्ये तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे जो फॉर्मॅट तुम्ही बनवलेला आहे त्या कॅरेक्टर्स मध्ये आपण पुन्हा आतापर्यंत जे बघितलेले आहे की अगोदरचे जे ॲनिमल्स आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की कॅरेक्टर्स मध्ये एक्झोस्केलेटन आहे, कोल्ड ब्लडेड, वॉर्म ब्लडेड, हार्टचं स्ट्रक्चर, हे स्पेसिफिक कॅरेक्टर आपल्याला एक फॉर्मॅट फॉर्म मध्ये लक्षात घ्यायचे आणि देन वी हॅव टू पुट अप. त्यानंतर ते कॅरेक्टर्स आपल्याला कम्पॅरेटिव्हली स्टडी करायचे आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आतापर्यंत आपण जे 3 क्लासेस पाहिले, पायसेस, देन आपण पाहिलं ॲम्फिबिया आणि मग रेप्टाईल. तर या तिन्ही क्लासेसमध्ये तुम्ही बघितलं असेल की दे आर पॉयकिलोधर्मिक अँड दे आर कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स. आता हे जे आहे बर्ड्स आणि पुढे येणारी नेक्स्ट कॅटेगरी ही कशी आहे, वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स. तर हे आपण कम्पॅरेटिव्हली हे सगळे पॉईंट्स अरेंज करणार आहोत. कम्पॅरेटिव्हली हे पॉईंट्स व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला कुठल्याही पॉईंट्समध्ये डिफिकल्टी येणार नाहीये. त्यासाठीच तुम्हाला मी म्हणते की तो एक पर्टिक्युलर फॉर्मॅट आपल्याला जो आहे तो लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्याद्वारे इझिली तुम्ही डिस्क्राईब करू शकता. त्यामुळे हे कॅरेक्टर्स थोडे मागे पुढे आहेत, पण याच्यामध्ये पहिला जसं आपण अगोदर फॉर्मॅट बघितला त्यामध्ये एक्झोस्केलेटन, त्यानंतर कोल्ड ब्लडेड और वॉर्म ब्लडेड, त्यानंतर तुम्ही अजून त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता हार्टचं स्ट्रक्चर. हार्टच्या स्ट्रक्चरवर हे कसं लिंक करायचे हे पॉईंट्स
हे सांगितलं मी हार्टशी कसं रिलेटेड आहे, वेदर द ॲनिमल्स आर कोल्ड ब्लडेड और वॉर्म ब्लडेड. ओके, तेही मागच्या लेक्चरमध्ये आपलं झालेलं आहे. तर या पद्धतीने हे कॅरेक्टर्स, जरी आपण नुसते कॅरेक्टर्स लर्न करायचे नाहीये, ते कॅरेक्टर्स आपल्याला प्रॉपरली अंडरस्टँड करायचं आहे, त्याचं लिंकिंग लक्षात घ्यायचं आहे की कशामुळे कोणतं म्हणजे का बरं इथे होमिओधर्मिक आपण त्याला म्हणतो, का बरं कोल्ड ब्लडेड ॲनिमल आपण त्याला म्हणतो. तर हे सगळे पॉइंट्स कशामुळे आहे, काय आहे, त्याच्या मागचं ती लिंकेज लक्षात घेणं गरजेचं आहे. आता हा जो पॉइंट आहे हा लक्षात घ्या. आणि विशेष म्हणजे कंपॅरेटिव्ह स्टडी ही फार इम्पॉर्टंट आहे. देन इझिली यू कॅन गेट इट की पायसेस आहे, देन ॲम्फिबिया आहे, रिप्टाईल्स हे सगळे कोल्ड ब्लडेड आहे. तर वॉर्म ब्लडेड ॲनिमल फक्त आपण एव्स म्हणजे बर्ड्स आणि मॅमल्स या 2 कॅटेगरी या येतात वॉर्म ब्लडेड. याचं लिंकेज तुम्हाला मी सांगितलं स्ट्रक्चर ऑफ हार्टशी आहे, त्याच्यावर त्याचं बॉडी टेम्परेचर डिपेंड करते. ओके, तर पहिलं कॅरेक्टर आपण पाहतोय होमिओधर्मी, एंडोधर्मिक अँड वॉर्म ब्लडेड ॲनिमल, बिकॉज हिअर हार्ट इज कम्प्लिटली 4 चेंबर. हार्ट इथे 4 चेंबर आहे, प्युअर अँड इम्प्युअर ब्लडचं सेपरेशन झालेलं आहे. त्यामुळे प्रॉपर याच्यामध्ये काय होतंय की म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट राहायला मदत होते. पण याच्यामध्ये होमिओधर्मिक आपण म्हटलेलं आहे, एंडोधर्मिक ही त्याची नाव आहेत, वॉर्म ब्लडेड सिम्पली यू कॅन रिमेंबर. बॉडी टेम्परेचर इज द हायेस्ट अमंग द व्हर्टिब्रेट्स. व्हर्टिब्रेट्समध्ये सगळ्यात जास्त टेम्परेचर आपल्याला हे दाखवतील बर्ड्स, दॅट इज 40 to 45 डिग्री सेल्सिअस. ह्युमनमध्ये तुम्हाला नॅचरली मॅमल्समध्ये माहिती आहे 37 डिग्री सेल्सिअस इज अ नॉर्मल. आता इथे बॉडी टेम्परेचर हायेस्ट दाखवते व्हर्टिब्रेटमध्ये 40 to 45 डिग्री सेल्सिअस. एक्झोस्केलेटन हे आहे एक्टोडर्मल अँड कन्सिस्ट ऑफ बीक, फीदर्स अँड क्लॉज. एक्झोस्केलेटन म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं की आउटर कव्हरिंग जी आहे ती साधारणतः जसं आपण प्रत्येक याच्यामध्ये पाहिलं, पायसेसमध्ये पाहिलं की मॉइस्ट स्केल्स आहे, ॲम्फिबियनमध्ये एक्झोस्केलेटन लॅकिंग आहे बिकॉज द स्किन इज स्मूथ. देन रेप्टाईल्समध्ये ड्राय स्केल्स आहे. आणि आता आपण पाहतोय बर्ड्समध्ये काय आहे स्पेशल फीचर, दॅट इज द फीदर्स. हे एक्झोस्केलेटन मध्ये होते. बीक इज द पार्ट ऑफ एक्झोस्केलेटन. जे माउथ पोर्शन आहे इट इज मॉडिफाईड इन टू द बीक अँड क्लॉज बर्ड्स मध्ये आपल्याला दिसेल. दॅट इज हिअर इन मेनी बर्ड्स यू कॅन सी दीज आर द पार्ट ऑफ एक्झोस्केलेटन. एक्झोस्केलेटन हे दॅट इज द एक्टोडम, एंडोडम, मिझोडम हे तुम्हाला माहिती आहे. याच्याबद्दल जर्म लेअर बद्दल आपण अगोदर शिकलेलो आहात इन्व्हर्टिब्रेट मध्ये सुद्धा. ते एक्टोडर्मल इन ओरिजिन आहे एक्झोस्केलेटन and ecto means outside, and this is exoskeleton mainly you can say feathers, beak, claws. Okay, then next characteristic feature जे आहे ते presence of feathers आहेत. Okay, body is totally covered by feathers. एक स्पेशल कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे बर्ड्सचं. फोरलिम जे आहे मॉडिफाईड इनटू द विंग्स. फोरलिम जे आहे समोरचे जे लिम्स आहेत ते मॉडिफाईड झालेले विंग्स मध्ये, त्यामुळे आपण त्याला म्हणणार बायपेडल. देन बॉडी स्ट्रीमलाईन. आता स्ट्रीमलाईन बॉडीचं हा जो आहे बर्डचं जे शेप आहे किंवा फिशिश मध्ये आपण त्याला काय म्हणतो, बॉडी इज स्ट्रीमलाईन. आता स्ट्रीमलाईन बॉडी अशा पद्धतीने, जसं फिशिश मध्ये फिन्स असतात टू रेजिस्ट द वॉटर, आता याच्यामध्ये काय आहेत विंग्स आहे टू रेजिस्ट द एअर. सो जे शेप त्यामुळे तयार झालेला आहे दॅट इज कॉल्ड एज द स्ट्रीमलाईन बॉडी. So faces least air resistance during the flight. Then stomach is absent but crop and gizzards are present. हे जे स्ट्रक्चर हे जे स्मॉलर स्ट्रक्चर आहे डायजेस्टिव्ह सिस्टीमचं पार्ट आपण पाहतो आहे. तर क्रॉप अँड गिझार्ड हे स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. स्टमक अब्सेंट आहे याच्यामध्ये. बरेचसे पार्ट्स याच्यामध्ये रिड्यूस झालेले आहे. हे एक आपल्याला स्पेशली लक्षात घ्यायचं आहे. बर्ड्स कॅटेगरीमध्ये बरेचसे ऑर्गन हे रिड्यूस झालेले आहे, कारण बिकॉज टू मेक द बॉडी वेट मीन्स लाईट अँड इट हेल्प्स टू फ्लाय, म्हणजे फ्लाईंगसाठी त्यांना मदत करण्यासाठी शरीर कसं व्हायला पाहिजे हलकं. त्यामुळे याच्यामध्ये बरेचसे ऑर्गन्स आपल्याला रिड्यूस झालेले दिसतील, ते आपण पाहणारच आहोत. तर हे महत्वाचे फीचर्स लक्षात घेतले आपण की फीचर्स काय आहे की प्रेझेन्स ऑफ फीदर दिसतात आहे बॉडीवर. त्यानंतर फोर लिम्स मॉडिफाईड झाले आहे विंग्स मध्ये, त्यामुळे बायपेडल झालंय. आणि मग विंग्स मध्ये मॉडिफाईड झाल्यामुळे बॉडीचं शेप कसा आहे स्ट्रीमलाईन शेप तुम्हाला दिसतो.
आणि त्याच्यामुळे काय होते, विंग्समुळे एअर रेझिस्टन्स करून फ्लाईटमध्ये मदत होते. स्टमक अपसेंट आहे, क्रॉप लिझार्ड प्रेझेंट. रेस्पिरेशन कसं आहे, अगेन पल्मोनरी थ्रू लंग्स. ओके, लंग्स इनइलॅस्टिक आहे आणि आर सप्लिमेंटेड विथ एअर सॅक्स. एक महत्वाचं आहे, एक्स्ट्रा लंग्स तर आहेच पण त्याचबरोबर एअर सॅक्स आहे. या एअर सॅक्समुळे काय होतं, त्याच्यामध्ये रेसिड्युअल एअर अपसेंट म्हटलंय. एअर सॅक ज्या आहेत त्या त्याला अजून बॉयन्सी साठी मदत करतात. लंग इट इज फॉर द रेस्पिरेशन, दिस इज द कॉमन पार्ट नाऊ, अँड दिस इज सप्लिमेंटेड विथ एअर सॅक्स. द एअर सॅक्स त्याला काय देणार आहे, बॉयन्सी. बॉयन्सी म्हणजे माहिती आहे ना, अपथ्रस्ट, दॅट इज द अपवर्ड फोर्स, इट हेल्प्स इन द फ्लाइंग. तर त्यासाठी एअर सॅक्स महत्वाचे आहे. साऊंड बॉक्स जसं आपल्या याच्यामध्ये असते, पुढे मॅमल्समध्ये साऊंड बॉक्स तयार झालेला आहे. बर्ड्समध्ये पण हा साऊंड बॉक्स आहे. इथे त्याला नाव आहे सिरिंग्स. आपण यामध्ये मॅमल्समध्ये आपण त्याला म्हणतो लॅरिंग्स. ओके, दॅट लॅरिंग्स स्वरयंत्र ज्याला आपण म्हणतो, ते स्वरयंत्र म्हणजे दिस इज द सिरिंग्स साऊंड बॉक्स इट इज कॉल्ड, अँड इट इज ऑल्सो द प्रेझेंट ॲट द बेस ऑफ द ट्रकिया. जसं लॅरिंग्स ॲट द बेस ऑफ ट्रकिया इट इज प्रेझेंट, इन बर्ड्स द नेम इज ओनली सिरिंग्स. नाव किडनी मेटानेफ्रॉज. आपण किडनीचे प्रकार पाहिले, मिझोनेफ्रॉज, तर इथे मेटानेफ्रॉज, इथे किडनी मेटानेफ्रॉज आहे. हा पॉईंट तुम्हाला मी म्हटले जास्त डीपमध्ये जायची गरज नाहीये. आता हा महत्वाचा पॉईंट लक्षात घ्यायचा की कोणते ऑर्गन रिड्यूस झाले. युरिनरी ब्लॅडर इज अपसेंट, स्टमक इज अपसेंट, युरिनरी ब्लॅडर अपसेंट. युरिनरी ब्लॅडर पण अपसेंट आहे, त्यामुळे अजून बॉडीचं वेट कमी करायला मदत होते. युरिकोटेलिक ॲनिमल आहे. युरिकोटेलिक मीन्स मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं मी, 3 कॅटेगरी म्हटल्या जातात की नायट्रोजिनस वेस्ट एक्सक्रीशन मटेरियल जे आहे त्यावरून त्या ॲनिमल्सच्या कॅटेगरी केल्या गेलेल्या आहेत. जसं जे टोटली वॉटरमध्येच राहतात ते अमोनिया एक्सट्रॅक्ट करतात, जे टोटली वॉटरमध्ये राहतात ते अमोनिया एक्सट्रॅक्ट करतात. मग त्यामुळे त्याला आपण म्हणतो अमिनोटेलिक ॲनिमल. त्याच्यानंतर जे युरिकोटेलिक, जे युरिक ऍसिड जे आहे ते एक्सक्रीट करतात, त्याला आपण म्हणतो युरिकोटेलिक. आणि युरिया तुम्हाला माहिती आहे मॅमल्समध्ये स्पेशली युरिन मधून जे पास होतो तो म्हणजे स्पेशली युरिया, युरिओटेलिक आपण त्याला म्हणतो. तर युरिकोटेलिक मध्ये काय होतं की इट नीड्स लेस क्वांटिटी ऑफ वॉटर. आता हे फ्लाइंग मोड मध्ये हे अॅनिमल्स आहे, तर ऑल्सो इट नीड्स लेस क्वांटिटी ऑफ द वॉटर. मग लेस क्वांटिटी ऑफ वॉटर असल्यामुळे एक्सक्रीशन जे होते ते काही वेळेला सॉलिड फॉर्म मध्ये होतं. थोडं युरिक ऍसिड, तर युरिक ऍसिड हा एक्सक्रेटरी पार्ट आहे म्हणून आपण त्याला म्हणणार युरिकोटेलिक. हे मी तुम्हाला म्हटलं होतं की एक्सक्रीशन चॅप्टर मध्ये हा पार्ट येणारच आहे, तेव्हा डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. तर किडनी हा पॉइंट आपण घेतला. युरिनरी ब्लॅडर हे जे युरिनरी सिस्टीमचा महत्वाचा पार्ट आहे, तर तो जो भाग आहे युरिनरी ब्लॅडर याच्यामध्ये अपसेंट आहे. हे स्पेशल लक्षात घेणं गरजेचं आहे याच्यामध्ये. अदरवाइज इन ऑल एनिमल्स युरिनरी ब्लॅडर प्रेझेंट. हार्ट इज 4 चेंबर. आता इथे हार्ट 4 चेंबर तयार झालेलं आहे. रिचेस ब्लड अमंग द व्हर्टिब्रेट्स विथ मॅक्झिमम आरबीसीस पर MM³. तर याच्यामध्ये रेड ब्लड सेल्स पण आहे, रेड कलर ब्लड्स आपल्याला दिसते. आणि हार्ट हे 4 चेंबर तयार झालेलं आहे आणि त्यामुळेच आपण पाहतोय की हे ॲनिमल्स कसे आहे, हार्ट 4 चेंबर झाल्यामुळे प्युअर आणि इम्प्युअर ब्लड सेपरेशन प्रॉपर होऊ शकते आणि त्यामुळे ऑक्सिजन इफिशियन्सी प्रॉपरली प्रोव्हाइड होते हे ॲनिमल्सला. आणि दॅट्स वाय टेम्परेचर इट इज कॉन्स्टंट अँड दे आर कॉल्ड एज द homeothermic or they are called as the warm blooded animals. नेक्स्ट फीचर्स मध्ये बघा, क्रॅनियल नर्व्स हे जे आहे महत्वाचे. क्रॅनियल नर्व मीन्स नर्व जे आहेत, ज्या ब्रेन पासून निघणाऱ्या नर्व्स असतात त्याला आपण म्हणतो क्रॅनियल नर्व. या 12 पेअर्स आहे. या आपण अगोदरही पाहिल्या होत्या रेप्टाइल्स मध्ये क्रॅनियल नर्व्स 12 पेअर. क्रॅनियल नर्व्स 12 पेअर्स. मॅमल्स मध्ये सुद्धा क्रॅनियल नर्व 12 पेअर्स हे असणार आहे. दिस इज द ऍडव्हान्स फीचर. त्यानंतर ऑलफॅक्टरी लोब जो आहे इट इज रिड्यूस. ऑलफॅक्टरी इट मीन्स दॅट इज द रिजन रिलेटेड टू स्मेल. स्मेलशी जो रिलेटेड आहे तो त्याला आपण म्हणतो ऑलफॅक्टरी. त्यासाठी टर्म यूज केल्या जाते ऑलफॅक्टरी मीन्स रिलेटेड टू स्मेल. ऑलफॅक्टरी लोब जे आहे ते ब्रेन मध्ये जे स्मेलचं डिटेक्शन करते दॅट इज रिड्यूस. मिडल एअर आहे विथ सिंगल इयर ऑसिकल. याच्यामध्ये 3 ऑसिकल्स असतात. ऑसिकल म्हणजे बोन. मिडल इयर मध्ये
3 म्हणजे ऑसिकल्स असतात. तुम्ही ऐकलं असेल स्ट्रॅपीज वगैरे. तर ठीक आहे, हा पार्ट आपल्याला जास्त हा पॉइंट पण डिटेलमध्ये घ्यायचा नाही. हा स्पेशल पॉइंट तुम्ही नेक्स्ट इयरचं स्ट्रक्चरमध्ये येणार आहे किंवा अगोदरही तुम्ही शिकलेला आहात. इयरचं स्ट्रक्चर तर थोडं तुम्हाला माहिती असेल. स्ट्रेपीस, इंकस अँड मॅलियस हे जे आहे, मॅलियस, इंकस, स्ट्रेपीस असं आपण म्हणतो. हा सिक्वेन्स आहे, मॅलियस, इंकस अँड स्ट्रेपीस. सो दीज आर द 3 इयर ऑसिकल्स असतात मिडल इयरमध्ये. पण मिडल इयर विथ सिंगल इयर ऑसिकल इथे कशामध्ये आहे, बर्ड्समध्ये. नंतर मॅमल्समध्ये 3 ऑसिकल्स आपण पाहतो. निक्टिटेटिंग मेम्ब्रेन प्रेझेंट इन द आईज. आईजवर एक स्पेशल मेम्ब्रेन आहे ज्याला आपण म्हणतो निक्टिटेटिंग मेम्ब्रेन. हे काही पॉइंट्स फक्त तुम्ही वाचलात तरी चालेल. जे आवश्यक आहे हे तितकेसे आपल्या याच्यामध्ये इन्क्लूड केलेले नाहीये. मागे सांगितल्याप्रमाणे काही एक्स्ट्रा पॉइंट्स मी याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे. त्यामुळे दॅट्स वाय हे निक्टिटेटिंग मेम्ब्रेनचे पुढे उल्लेख येईल तेव्हा अजून तुम्हाला क्लिअर कळेल. तर हे झालेले पॉइंट्स. मिडल इयर विथ सिंगल इयर ऑसिकल हे लक्षात ठेवू शकता तुम्ही. ॲज पर तुम्हाला मी म्हटलं होतं MCQ किंवा इतर या दृष्टिकोनातून. निक्टिटेटिंग मेम्ब्रेन प्रेझेंट इन द आईज. त्यानंतर युरोपिजियल ग्लँड हा महत्वाचा पॉइंट आहे. हा इन्क्लूड केलेला आहे टेक्स्टबुकमध्ये. युरोपिजियल ग्लँड त्याला अजून म्हटलं गेलेलं आहे प्रीन ग्लँड्स. These are present in the skin of tail region. These are present in the skin of tail region for feather dressing. जे तुम्ही बघाल की फिदर्स अतिशय म्हणजे खूप सुंदर आपण बर्ड्सवर बघतो. तर त्या फिदर्सचं जे प्रॉपर ड्रेसिंग करणं त्याला त्यासाठी हे जी स्किन आहे टेल रिजनला पर्टिक्युलरली जर आपण पाहिलं बर्ड्सच्या, तर जे फिदर्स आहे त्याची एक छानशी पोझिशन आपल्याला दिसते. तर हे सगळं कोण मेंटेन करते, तर तिथल्या ज्या आहे प्रीन ग्लँड्स, कॉमनली वी कॅन से, और युरोपिजियल ग्लँड लक्षात ठेवायला सोपं आहे. युरोचा अर्थ होतो टेल. मागे आपण बघितलं होतं युरो कॉर्डाटा, तेव्हा सांगितलं होतं मी युरो मीन्स टेल. तर युरोपिजियल ग्लँड मीन्स त्या टेल रिजनला असणाऱ्या या पर्टिक्युलर ज्या ग्लँड आहे ते ड्रेसिंगचं काम करतात, फिदर ड्रेसिंग. त्यामुळे टेल रिजनला पण तुम्ही बघाल की फिदरची कशी सुंदर अरेंजमेंट बर्ड्समध्ये आपल्याला दिसते. तर हे युरोपिजियल ग्लँड्स त्याला मेंटेन करत असतात. तर हे एक स्पेशल फीचर आहे बर्ड्समधलं. इन ॲडल्ट्स, फिमेल्स, ॲडल्ट फिमेलमध्ये तुम्ही जर बघाल तर ओव्हरी आणि ओव्हिडक्ट हे रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरचे जे पार्ट आहे ना, ओव्हरी आणि ओव्हिडक्ट ऑफ द राईट साइड डीजनरेट. तुम्हाला माहिती की 2 ओव्हरीज प्रेझेंट आहेत. ओव्हरी पासून जे नेक्स्ट स्ट्रक्चर असते त्याला आपण म्हणतो ओव्हिडक्ट किंवा फॅलोपियन ट्यूब. तुम्ही अगोदर शिकलेला आहात रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. त्यामुळे त्याच्यामध्ये ओव्हरी हे मेन ऑर्गन आहे. त्याच्यापासून जे ट्युबल स्ट्रक्चर आहे पुढे ते ओव्हिडक्ट किंवा फॅलोपियन ट्यूब आपण त्याला म्हणू. तर याच्यातली ही जी राईट साइडची ओव्हरी आणि ओव्हिडक्ट आहे ती कशी झालेली आहे, डीजनरेट. पुन्हा काय म्हणते मी की फॉर रिडक्शन इन द वेटचं रिडक्शन करायचं आहे, कारण की हे अॅनिमल्स काय करतात, फ्लाय करतात. दॅट्स वाय राईट साइड ऑफ द ओव्हरी अँड ओव्हिडक्ट इट इज डीजनरेट. ओव्हिपेरस आहे, एक्स क्लिओडिक. हा शब्द नाही लक्षात राहिला तरी चालेल, पण मी तुम्हाला सांगितलं होतं याचं मिनिंग काय आहे. बॉक्स लाईक एग्स फॉर्म करतात म्हणून त्याला टर्म वापरलेली आहे. क्लिओडिक एग्ज आहे. हे ओव्हिपेरस आहे. टोटली एग्ज लेईंग अॅनिमल्स आहे. टोटली एग्ज ले करतात. एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन्स आहेत. त्याच्यामध्ये ॲम्नियॉन, कोरियन आणि ॲलॅन्टॉइज हे मागच्या याच्यात फॉर्म झाले. त्यामुळे हे ॲडव्हान्स पिक्चर आहे. हे याही ग्रुपमध्ये दिसणार आणि पुढच्या याच्यात तर अर्थात आहेच आहे. एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन, ॲम्नियॉन, कोरियन आणि ॲलॅन्टॉइज याला म्हटलं जातं. इथे पुन्हा उल्लेख करतोय या कॅरेक्टरचा, कारण की हे कॅरेक्टर पुढे मॅमल्समध्ये रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला हे पूर्णपणे शिकायचं आहे. त्यामुळे हे फॅमिलियर होतील. त्यामुळे आपण याचा परत उल्लेख करतोय. ॲलॅन्टॉइज ॲक्ट्स ॲज अ युरिनरी ब्लॅडर. हे महत्वाचं आहे. इन द एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये ॲलॅन्टॉइज ॲक्ट्स ॲज अ युरिनरी ब्लॅडर. आपण काय पाहिलं की बर्ड्समध्ये युरिनरी ब्लॅडर हे अब्सेंट आहे. ठीक आहे. तर इथे काय करताय, ॲलॅन्टॉइज जे आहे ही एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन मध्ये ॲक्ट्स ॲज युरिनरी ब्लॅडर इन द एम्ब्रियो. डेव्हलपमेंट ही डायरेक्ट आहे. डेव्हलपमेंट इज डायरेक्ट. ओके. म्हणजे नो लार्वल स्टेज आहे. लार्वल स्टेज असेल तर आपण इनडायरेक्ट म्हणतो. लार्वल स्टेज नाहीये, म्हणजे डायरेक्ट डेव्हलपमेंट आपण त्याला म्हणतो. बोन्स स्पंजी आहे आणि न्यूमॅटिक आहे. न्यूमॅटिक म्हणजे हॉलो बोन्स आहेत. बोन्स हे हॉलो असल्यामुळे अजून हा रिड्यूस इन द वेट मध्ये मदत करतात.
जे मॉडिफिकेशन विचारल्या जातात बर्ड्समध्ये, व्हॉट आर द मॉडिफिकेशन आणि हाऊ द वेट इट इज रिड्यूस, त्यासाठी हे पॉईंट्स महत्वाचे की युरिनरी ब्लॅडर अब्सेंट आहे, त्याच्यानंतर बोन स्पंजी अँड न्यूमॅटिक आहे, आणि बीक इट इज कन्वर्टेड, माउथ इज कन्वर्टेड इन टू द बीक. तर हे महत्वाचे पॉईंट्स लक्षात घेणं गरजेचं आहे. ब्रेन इट इज एनलार्ज अँड हॅज वेल डेव्हलप, हे महत्वाचं आहे की इथे आता ब्रेनची डेव्हलपमेंट ही खूप चांगली झालेली आहे. इट इज एनलार्ज अँड वेल डेव्हलप, दॅट इज स्पेशली सेरेबेलम म्हटलं गेलेलं आहे. हा जो सेरेबेलम पार्ट आहे ब्रेनचा जो महत्वाचा भाग आहे, एक म्हणजे सेरेब्रम असतो आणि दुसरा म्हणजे सेरेबेलम, हा हाइंड ब्रेनचा पोर्शन असतो. सेरेबेलम फॉर इक्विलिब्रियम, जो बॅलन्स करतात. आता इथे बघा हे आपण पॅव्हलचं एक्झाम्पल, मोर ज्याला म्हणतो आपण की दॅट इज बॅलन्सिंग मोर, तुम्हाला दिसते की डान्सिंग मध्ये वगैरे हा जो आहे बॉडीला पूर्णपणे बॅलन्स करतो. हे बॅलन्सिंग म्हणजे इक्विलिब्रियम कोण मेंटेन करते, तर ब्रेनचा जो पार्ट आहे सेरेबेलम. त्यामुळे हे अतिशय गुड एक्झाम्पल इथे तुमच्या समोर मांडलेलं आहे की ज्या वेळेला डान्सिंगच्या वेळेला जी बॅलन्सिंग आवश्यक आहे ती बॅलन्सिंग करण्यासाठी इथे दाखवलं जात आहे. इथे मुद्दा मी पिक्चर घेतलंय की ब्रेन इट इज दॅट इज द वेल डेव्हलप अँड सेरेबेलम इट इज ऑल्सो फॉर मेंटेनिंग इक्विलिब्रियम. तर हे बर्ड्सची अतिशय ऍडव्हान्स पिक्चर आहे. यानंतर, कारण ही ऍडव्हान्स कॅटेगरी, यानंतरची नेक्स्ट कॅटेगरी आपण मॅमल्स पाहणार आहोत. सेक्स इज सेपरेट आहे, हे ऑलरेडी पिक्चर आपण पाहिलं आहे, विथ प्रॉमिनंट सेक्शुअल डायमॉर्फिझम. ओव्हिपेरन्स, देन फर्टिलायझेशन इज इंटरनल. आता इंटरनल फर्टिलायझेशन आतापर्यंत आपण पाहिले की एक्सटर्नल फर्टिलायझेशन आहे, हे ऍडव्हान्स फीचर आहे की फर्टिलायझेशन इज इंटरनल. पॅरेंटल केअर याच्यामध्ये बर्ड्समध्ये अतिशय छान पद्धतीने बघायला मिळेल की कशा पद्धतीने पॅरेंटल केअर घेतल्या जाते. हा एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे. पॅरेंटल केअर हा पण वेगळ्या पद्धतीने, ज्यांना बर्ड्समध्ये खूप इंटरेस्ट आहे ते अभ्यासू शकता की पॅरेंटल केअर कशा पद्धतीने घेतल्या जाते. जर तुम्ही व्हिडिओ पण बघितले ऑनलाईन तर तुम्हाला सापडेल की पॅरेंटल केअर इज व्हेरी वेल डेव्हलप, की कसे ते पॅरेंट्स आपल्या बेबीज बद्दल कशा पद्धतीने, जसं आपल्या याच्यामध्ये आपण पाहतो की हाऊ वी टेक द केअर ऑफ अवर बेबीज, त्याच पद्धतीने बर्ड्स मध्ये सुद्धा ही पॅरेंटल केअर पाहायला मिळते. देन सीझनल मायग्रेशन इज सीन इन सम बर्ड्स. मायग्रेशनचे वेगवेगळे रिझन्स आहे, मी तुम्हाला सांगितलं. फॉर फूड, फॉर रिप्रोडक्शन, फॉर क्लायमॅटिक चेंजेस, द बर्ड्स ऑलवेज दे मायग्रेट, म्हणजे वन प्लेस टू अनदर प्लेस जी मुवमेंट होते. ओके, तर वेगवेगळ्या ही मायग्रेशन एक वेगळी फिनॉमिनॉन आहे, त्यासाठी वेगळी ब्रांच आपण पाहिली अभ्यासण्याची. तर सीझनल मायग्रेशन हे महत्वाचं फीचर आहे बर्ड्सचं. तर अशा पद्धतीने भरपूर कॅरेक्टर्स आपण अभ्यासले. बर्ड्स हा स्पेशल एक आपण घेतलेला आहे, दॅट इज द सुपर क्लास एव्स, आणि त्यामध्ये भरपूर काही फीचर्स आहे. त्यामुळे हा स्पेशल आपण फक्त एकच क्लास आज अभ्यासलेला आहे. त्याच्यामध्ये हे सगळे वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत. दीज आर द झुलॉजिकल नेम्स अँड दीज आर द कॉमन नेम्स. दिस इज द कॉलंबा पिजन, सिटेक्युला पॅरेट, फ्लाइटलेस बर्ड मध्ये हे स्ट्रुदिओ ऑस्ट्रिच येतो. त्याच्यानंतर किवी आहे, पेंग्विन आहे, त्या सगळ्या जे आहेत, सो मेनी एक्झाम्पल्स आर देअर. तर आपण हे सगळे पिक्चर्स पण याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत, आणि फीचर्स लक्षात घ्यायचे आहेत, स्पेशल मॉडिफिकेशन्स लक्षात घ्यायचे आहे, हाऊ दे आर अडॅप्टेड, अँड अडॅप्टेशनची फिनॉमिनॉन आहे, हाऊ दे आर अडॅप्टेड टू फ्लाइंग मोड. त्यासाठी बॉडीमध्ये काय काय चेंजेस झालेले आहे हे सगळं आज आपण डिस्कस केलेलं आहे. सो इट इज क्वाईट व्हेरी वेल नोन. हे तुमचं चांगल्या पद्धतीने एनी टाईप ऑफ द क्वेश्चन्स तुम्ही याच्यावर इझिली सॉल्व्ह करू शकता. तर अतिशय छान आणि इंटरेस्टिंग हा एक सुपर क्लास आज आपण पाहिला. नेक्स्ट वी विल स्टार्ट विथ दॅट इज द क्लास मॅमॅलिया.